नमस्कार भाऊ, माझ्याकडे एक सातगाव डोंगरी म्हणून गाव आहे. त्या गावात इतकी मोठी ढगफुटी झाली की जवळपास ढगफुटी आत्ता 10:30-11ला तर डायरेक्ट ढगफुटीपेक्षा भयानक प्रकार होता. जवळपास 200-250 घरांमध्ये कमरेबरोबर पाणी आहे, डोक्याबरोबर पाणी आहे. सगळ्या घरोपयोगी वस्तू जीवितहानी नाही झाली. बकऱ्या कुत्र्या मांजरे गेले आहेत, बकऱ्या कोंबड्या गेलेल्या आहेत. दिवसा परिस्थिती होती म्हणून जीवितहानी झाली नाही. पण आता अशी परिस्थिती आहे की त्यांना संसाराचं काही शिल्लक राहिलेलं नाही खायला. तर तेवढं जरा 200-250 घरं आहेत साहेब, सगळे उद्ध्वस्त झालेत. 200-250 घरं आणि 100-200 आले. तहसीलदारांना आम्ही सोबतच आहे. एक मिनिट सर, नमस्कार. सर, नमस्कार. हो सर. सर आलेले आहेत इथं सर्व तलाठी मंडलाधिकारी आहेत. प्रत्येक एक घराचा पंचनामा करतोय. मी सोबत आहे इथं. बीडीओ साहेब येस सर. जेवढं देता येईल जास्तीत जास्त तेवढं सर. येस सर. हो सर. हो येस. हा भाऊ, हो चालेल. तुमचा विषय अत्यंत महत्वाचा आहे. या विषयावर सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापन मंत्री, कारण हे मागच्या 5 वर्षापूर्वी मी या गोष्टीचा साक्षीदार आहे. तिकडनं माननीय मंत्री अब्दुल सत्तार साहेब त्या तिकडनं आले आणि आपण सगळेजण इकडून गेलो. त्यावेळेस देखील आपले माझे मित्र स्वर्गवासी प्रदीप महालपुरे यांची शेत त्या वर्षी 5 एकर मला वाटतं वाहून गेलं होतं आणि तिथूनच हा प्रवाह होता. याही वर्षी 5 एकर जमीन त्याची पूर्णपणे वाहून गेली आणि त्याच्या बरोबरच आजूबाजूचा थेट गावापर्यंतची अनेक शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे. या घरांच्या बरोबरच शेतीचं सुद्धा पंचनामा या ठिकाणी होईल. मी फक्त शेतीचा पंचनामा करताना साहेब, पिकाचा पंचनामा न करता ती शेती खरडून गेली याचा पंचनामा जर का झाला तर त्यांना 2 पैसे चांगले मिळतील. तिसरा विषय, आपण काळजी करू नका. आज 2 वेळा आपल्याला अनुभव आलेला आहे. सुदैवाने आतापर्यंत जीवितहानी झाली नाही, पण भविष्यात घराचीही हानी होणार नाही, शेताचीही हानी होणार नाही. याच्याकरता थेट डोंगरापासून तर आपल्या गावाच्या बाहेरपर्यंत या नाल्याला रुंदीकरण करून त्याला कॉन्क्रिटीकरण करून संरक्षण भिंती देऊन भविष्यात कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी आपण येणाऱ्या काळामध्ये घेऊ.